नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण सामान्य ज्ञान जनरल नॉलेज या विषयावर महत्त्वाचे 10 बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत। तर चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। पहा, पहिला प्रश्न आहे, आनंद वन संस्थेची स्थापना कोणी केली? 4 पर्याय दिलेले आहेत पुढे। तर यातले योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे बाबा आमटे। आनंदवन ही संस्था चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे कुष्ठरोग्यांच्या सेवा आणि पुनर्वसनासाठी बाबा आमटे यांनी 1949 मध्ये आनंदवनाची स्थापना केलेली आहे। पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? खाली 4 पर्याय दिलेले आहेत। योग्य पर्याय आपल्याला येत असेल तर कमेंट करायचे आहे। तर बघा, पर्याय सी कळसुबाई। याचं थोडक्यात स्पष्टीकरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून याची उंची बघा 1646 मीटर आहे। चला तर पुढील प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? 4 पर्याय दिलेले आहेत। आपल्याला याचे योग्य उत्तर येत असेल तर कमेंट करायचे आहे। तर बघा, पर्याय बी बरोबर आहे, नवी दिल्ली। भारतीय संविधानाच्या भाग 5 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली असून ते देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आहे। पुढील प्रश्न, मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? खालील पर्यायामध्ये एक उत्तर आहे। आपल्याला येत असेल तर कमेंट करा। तर बघा, पर्याय बी बरोबर आहे, 27 फेब्रुवारी। स्पष्टीकरण, ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाप्रीत्यर्थ 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। पुढील प्रश्न आहे 5वा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? खाली 4 पर्याय दिलेले आहेत। जर आपल्याला याचे उत्तर येत असेल तर जरूर कमेंट करा। 64 नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे म्हणजेच वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात माहिती अधिकार कायदा RTI कधी लागू झाला? खाली 4 पर्याय दिलेले आहेत। आपल्याला याचे योग्य उत्तर येत असेल तर कमेंट करा। तर बघा, पर्याय बी 2005 साली RTI हा कायदा लागू झालेला आहे। भारतात आणि महाराष्ट्रात 12 ऑक्टोबर 2005 पासून माहितीचा अधिकार कायदा पूर्णपणे लागू करण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न क्रमांक 7, भारताचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? 4 पर्याय दिलेले आहेत। यातील योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला। तर आपल्याला याचे उत्तर येत असेल तर कमेंट जरूर करा। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, अहमदाबाद। कापड उद्योगातील मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे गुजरातमधील अहमदाबाद शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते। 8वा प्रश्न आहे, विद्येचे माहेरघर असे कोणत्या शहराला म्हटले जाते? खाली 4 पर्याय दिलेले आहेत। आपल्याला याचे योग्य उत्तर येत असेल तर कमेंट करा। याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, पुणे। ऐतिहासिक काळापासून शिक्षणाची मोठी आणि नामांकित केंद्रे असल्यामुळे पुणे शहराला विद्येचे माहेरघर मानले जाते। पुढील 9वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? खाली 4 पर्याय दिलेले आहेत। जर आपल्याला योग्य उत्तर येत असेल तर कमेंट करा। याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 6। महाराष्ट्रात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, आत्ताचे छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर असे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। पुढील 10वा प्रश्न आहे, लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? खाली 4 पर्याय दिलेले आहेत। यातील योग्य उत्तर आपल्याला येत असेल तर कमेंट करा। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, बुलढाणा। उल्कापातामुळे तयार झालेले लोणार हे खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे।
हा झटपट उजळणी तक्ता आहे. पहा आपले उत्तर किती बरोबर आले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.